अजून आला नाही हा माणूस. खरं तर केव्हाच यायला पाहिजे होता. तेच ना, मायाने दिलेली वेळ हा माणूस पाळत नाहीये. मायाचा काय संबंध इकडे? तू एवढं का चिडतोय? मी चिडतोय कारण तुम्ही मुद्दामून चिडवायला बोलताय मला. अरे नाही नाही, असं अजिबात नाहीये. मला उलट मायाचं टेन्शन आलंय. तो माणूस उशिरा येणार म्हणजे आपण उशिरा पोहोचणार. तुझं काय, तुमच्या दोघांचं चांगलं पटतं. ती तुला काय नाही बोलणार, ती मला बोलणार. हे असं मुद्दामून बोलून मला चिडवताय ना तुम्ही. अरे नाही, असंच आहे. नाही नाही, मान्य आहे मला. माझं मायावर प्रेम आहे, मी पॉझिटिव्ह आहे तिच्या बाबतीत, मला मान्य आहे. बास झालं ना चिडवणार, अजून किती चिडवणार? ठीक आहे, मान्य आहे मला. माया माझ्यापेक्षा हुशार आहे, श्रीमंत आहे माझ्यापेक्षा, एका कंपनीची सीईओ आहे आणि मी तिच्यासाठी फक्त एक एम्प्लॉई याची मला कल्पना आहे. तसं नाही आहे, तसंच आहे. रादर मला हेही माहितीये की शनायाच्या बाबतीत मी ही चूक करून झाली आणि आता मायाच्या बाबतीत सुद्धा ही चूक करून तोंडावरती पडणार मी. पिंकीच्या बाबतीत पण हो हो हो, पिंकीच्या बाबतीत सुद्धा हीच चूक केली. रादर सगळ्या मुलींच्या बाबतीत हीच चूक करत आलोय मी. हे खरंय, मी तुला फक्त चिडवत होतो. पण हे तू जे काही एकदम अचानक बोललास ना, त्याच्यामुळे मला. आनंद सर तुम्हीच ना? आम्ही दोघं आनंद सर नाही, हा श्रेयस, मी आनंद. हा, थँक्यू. इट्स ऑल राईट. आणि बरं झालं थोडा उशीर आलात तुम्ही. म्हणजे वेळेत कळलं ना सगळं म्हणून. तुम्ही निघालात. मगाशी मी जे काही बोलत होतो ते. बास हा विषय. इकडे माया मॅडम वाट बघत असतील, चला आता. हो चल. नाही यार श्रेयस, तुला कसं सांगू, तू आणि माया एकत्र भाऊ बहिणी दिसतात. आपल्याला आता कळलंय की कोणाला काय करायचंय ते. हा, क्लिअर आहे ना हे सगळं? हो, पण तरी एकदा एक फायनल रिहर्सलची गरज आहे असं मला वाटतंय. नाही, अगदी बरोबर बोलतोय माया, मलाही असंच वाटतं. ठीक आहे, मग रिहर्सल करूया. येस येस प्लीज, लगेच. चालेल. अहो 5 मिनिटं म्हणता म्हणता 10 मिनिटं झाली. वाजवायला लागलो मी. तुमचं म्हणणंच मला कळेना काय आहे ते. नाही, मी काय म्हणत होते गोट्या शेठ, हे बघा माझी चुकी झाली. सगळ्या गावाला माहितीये, सगळ्या गावाला माहितीये तुमची चूक झाली ते. आणि तुमची चूक तुम्हाला कळली हे फार बरं झालं. हो बरोबर आहे गोट्या शेठ, माझी चुकी झाली म्हणूनच तर मी ती कबूल करायला तुमच्याकडे आले ना, म्हणूनच तर बोलते तुमच्याशी. आता कसं आहे ना गोट्या शेठ, की मी जरी राधिका ताईंची मदत करत असले तरी एक ना एक दिवस ते ह्या गावातनं निघूनच जाणार आहेत, है ना. आणि आपल्याला तर इथेच राहायचंय. मग आपण आपापसात भांडून काय फायदा? हे आता बोलताय तुम्ही. सगळ्या पंचक्रोशीत आमची बदनामी झाल्यावर आता सांगताय तुम्ही मला. मला 5 मिनिटं फक्त गोट्या शेठ. बघा मी काय बोलते. तुम्हाला बोलायचं आहेच का? हो, हे बघा चुकी झालीये तर त्याची माफी पण मागायला हवी का नको? 5 मिनिटं म्हणजे फक्त 5 मिनिटं, 1 मिनिट जास्त नाही, समजलं? आणि प्रेम ती आपण नंतर लावूया. अच्छा, रिहर्सल साठी एवढं ओके आहे, इथे लावलाय. श्रेयस हा कॅम म्हणजे मी आनंद ना? हो हो, हा. फॉर नाउ यू आनंद. आणि हा लाव इथे, ठीक आहे? ओके ओके ओके. गाइस रेडी? हा रेडी आहे. अँड ऍक्शन. आनंद ऍक्शन.
काय मग? नमस्कार. ओळखलंस ना मला? मी पोट्या शेठ. गॉड, पोट्या शेट नाही आनंद, गोट्या शेट, गोट्या शेट. चल चल पुन्हा पुन्हा, कम ऑन, वन मोर. हा 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 तेच 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 पोट्या शेठ. नाही, या निमित्ताने काय असे ना, पण तू अगदी खरं बोललास. पोट्या शेठ. गॉड, प्लीज प्लीज गाईज, टाइमपास नाही करायचंय आपल्याला. सॉरी सॉरी सॉरी. आपण रिहर्सल वर फोकस करूया का प्लीज? आनंद कम ऑन, परत. हा 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 नाही, चल चल सिरियस. आणि प्लीज तू बाबांना गाईज म्हणू नकोस. आनंद, फोकस प्लीज. हा. राधिका, तू आता गोट्या शेटना जाऊन रिसीव्ह करणार आहेस. ओके, जा जा, घाबरू नकोस, जा बिंदास जा. मी गोट्या शेठ. हा आनंद भाऊजी, हा गोट्या शेट या, तुम्ही, तुमचं स्वागत आहे. आम्ही तुमचीच वाट पाहत होतो. वाट तर बघावीच लागणार ना. गोट्या शेठ येणार आहे म्हणजे वाट बघावीच लागणार. या 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 आले ते. या गोट्या शेट, तुम्ही इथे बसा. राधिका, सॉरी सॉरी, तिथे नाही. एक तूच इथे उभी राहिलीस तर गोट्या शेट इथे कसं बसणार? हा, तुला त्यांच्या पाठवून यायचंय. ओके, परत करूया, परत करूया. नाही, गोट्या शेट तुमची जागा ही आहे. नंतर साठी लक्षात ठेव. हो, ठीक हो, आहे? नंतर येईल. ओके, गुड गुड गुड. गोटे शेट, मी आनंद. हा मी गोट्या शेठ. हा, हा. असं इथे उभं राहणार आहे का आनंद? आनंद इथे समोर उभं राहणार नाही, ना. पण ते कॅमेरा जवळ पेन घेऊन उभं राहायचं होतं ना त्यांच्या पुढे. मुळात पेन अरे हातात इकडनं असं नाही. दिसलं कॅमेरा, हा काय दिसेल इथे? श्रेयस, हा इथे लाव, तू इथे लाव. ओके. हा हा, लाव आणि आता तिथे जाऊन उभा राहा. समोर म्हणजे काय, समोर नाही उभं राहायचं, त्याला सूट. हा, तिथे जाऊन उभा राहा. ओके ओके ओके, हा. आनंद, तू इथे बसायचं. हे ओके. मी इथेच बसू ना. अहो झाला ना, आता 1 मिनिट झाला ना. काय म्हणते हे बघा. आता फक्त मुद्द्याचं बोलायचं, पालदाळ नाही. हो, मुद्द्याच बोलते. गोट्या शेठ, तुम्ही म्हणत असाल ना, तर मी आत्ताच्या आत्ता राधिकाताईंकडे जाते आणि त्यांच्याशी बोलते, त्यांना समजावते की रेडिओवर मुलाखत देऊन त्यांनी कुणाशी पंगा घेतलाय या गोष्टीची पण मी त्यांना जाणीव करून देते. करेक्ट बोललात तुम्ही, एकदम बरोबर बोललात. त्यांना हे पण सांगा, मी उद्या प्रेस कॉन्फरन्स बोलवतो, तिथे येऊन त्यांनी माझी जाहीर माफी मागायची, ही माझी अट आहे. त्यांना सांगा. मी काय म्हणते गोट्या शेठ, तुम्ही बोलताय ते बरोबर आहे, पण मला एक प्रश्न पडलाय की आता जर तुम्ही राधिकाताईंकडे जायला निघाला असाल तर मग मी कशाला जाऊ? नाही, मी तर म्हणते तुम्ही जाच, आणि मी मध्ये मध्ये लुडबुड करायला कशाला पाहिजे? त्यापेक्षा जे काय व्हायचंय ना ते समोरासमोर होऊनच जाऊ द्या. तर काय कळत नाही मला, कधी थांबा म्हणता, कधी अचानक निघा म्हणता. काय चाललंय काय तुमचं? चूक झाली माझी. हं? मी तर म्हणते जा, बंगल्यावरच जा, आणि जो काही सोक्ष मोक्ष लागायचा आहे ना तो आज समोरासमोर लागूनच जाऊ द्या. ठीक आहे, जातो बंगलोर. पण आता तुम्ही मध्ये पडायचं नाही. आता माझ्या आणि राधिकामध्ये 1 to 1. बोला गोट्या शेट. आम्ही पोहोचतोय हे सांगायला फोन केलाय. बरं झालं फोन केला. नाही, आम्ही तुमची वाट पाहतोय हे सांगायला मीच तुम्हाला फोन केला असता. नाही तर माज आहे, फार माज आहे तुम्हाला. आज माज उतरवायला येतोय मी तिथे,
आलं की उतरवतो बरोबर माज. तेव्हा फोन. तू काऊन बरी झालास? तू आता काऊन बरी झालास? तू अजिबात इथे यायचं नाही. खबरदार मला आई आई बोललास तर याद राख. चालतोय तू. आई अगं तू एकदा ऐकून तर घे ना माझं. चालता इथून. तू अजिबात इथे यायचं नाही. तू जा इथून. चालता इथून. आई अगं तूच असं बोलायला लागल्यानंतर मी दुसऱ्या कोणाकडे जायचं मग? तुला लाज वाटते का रे इथे यायला? तू काऊन बरी इथे आलास? इतकी सगळी नाटक महिने तुला जन्म देऊन मी का पाप केला आहे ना त्या कोण मी अजूनही सोडवत आहे. मला अजूनही त्या प्रश्नाचं उत्तर सापडलेलं नाही. तू जा बरं इथून. चालता हो. तुला इथे जागा नाहीये का? या मलाच बोला तुम्ही सगळे. मलाच बोला. मला सुधारायची एक संधी पण नाही देणार का तुम्ही? बे बडग्या सारखं सुधारायची संधी दे. तू का करत असते? फक्त बोलत असते. करत तर काही नाही. आता पागलपणाचं नाटक केलं तू. मी अगं नाटक नाही केलं आई मी. मग का होतं मग? आई नाटक नाही केलं ग. मी खरंच वेडा झालो होतो. मी तुला रिपोर्ट दाखवतो पाहिजे तर मेडिकल. आई मला खरंच वेट लागलं होतं. परिणाम झाला होता डोक्यावर आणि त्या नादामध्ये मला त्या वेडेपणाच्या झटक्यामध्येच मला खूप शहाणपण सुचलं ग. मी खरंच सांगतो राधिकावर मी आतापर्यंत किती भरभरून प्रेम करायला पाहिजे होतं हे मला कळलं आई. अहो गुरु त्याच्यावर आपण प्रेम करत असते ना त्या आयुष्यामध्ये त्या नको असताना देखील घुसपटायचं आणि डोकं फुकसायचं ना याला प्रेम नाही म्हणत. तुझं खरोखरच राधिकावर प्रेम आहे ना तर जा त्या आयुष्यातून दूर निघून जा. चालता हो तिच्या आयुष्यातून जा इथून. असं कसा जाऊ मी? मला माझी फॅमिली पाहिजे ना. असं का? आता तुला फॅमिली आठवली का? उशीर झाला बरं. खूप उशीर झाला आहे. जा इथून. तू जा म्हटलं. ऐक ना मला एकदा अथर्वला भेटू दे. काय अथर्व तुला भेटायचंय? अजिबात जमणार नाही. अजिबात भेटू देणार नाही. तो अभ्यास करायचा चुप बस. त्याला अजिबात त्रास द्यायचा नाही. एकदा पण नाही दोनदा पण नाही. चालतो इथून. आता चुप बस. अथर्व या तीच वाट पाहत होतो. आमची वाट बघायला आम्ही तुमच्याकडे काय बुंदीचं जेवण जेवायला नाही आलो. ते माहितीये मला. मग कशाला तोंड भरून स्वागत करताय आमचं? आमच्याकडे शत्रू जरी आला ना तरी आम्ही स्वागत असंच करतो. हो. भाषण भाषण नको. असंच कुणालाही भाषण नाही देत. डोमना डोमना. बरं आम्ही एकटे नाही आलेलो. आमच्या सोबत मांडते या रे. प्लीज बसा बसा. वा किती छान. बसा. बसणारच आहे मी. पण मी कुठे बसायचं कसं बसायचं हे मी ठरवणार. हे मला कुणी सांगायची गरज नाही. नाही पण बसा. नमस्कार शेठ. नमस्कार. काय रघु कसं काय? मी मजेत आहे. तुझं मजेतच असणार. आता तू पार्टी बदललीस ना मग मजेतच असणार. तसं नाही शेठ. आता त्यांची नोकरी करतो म्हटल्यावर त्यांचं काम करावं लागणार ना. अगदी बरोबर बोलतोस तू. बरं का पाटील साहेब, लहान असताना हा असं बोलत नव्हता. लहान असताना हा आमच्या फॅक्टरीच्या कंपाऊंड मध्ये गोट्या खेळायला यायचा. तेव्हा मला कधी नव्हतं वाटलं की हा पुढे जाऊन आमच्या विरोधी पार्टीत सामील होईल आणि आमच्याशी ह्या भाषेत बोलेल. कसं आहे गोट्या शेठ, काही लोक
वयाने वाढतात, काही लोक बुद्धीने वाढतात. आता मोठं झाल्यानंतर आपलं काय चांगलं काय वाईट हे त्यांना कळायला लागतं. जी गोष्ट संतोषला नाही कळली ती रघुला कळायला लागली. आता त्यामध्ये त्याचा काय दोष? तुम्ही आमची माणसं फोडायचा प्रयत्न करू नका. त्याचा काही फायदा होणार नाही. नाही नाही नाही, मला तुमच्याकडनं कुठल्याही फायद्याची अपेक्षा नाही. तुम्ही आमच्याकडे आलात, तुम्हाला जे बोलायचंय ते मनमोकळेपणाने बोला. बोलणारच आहे मी. बोलणारच आहे. आता पुढच्या 5 मिनिटाच्या आत तुम्ही तुमचे सगळे मोबाईल माझ्या इथे समोर आणून ठेवा. काय? पण आम्ही आमचे मोबाईल तुमच्या पुढ्यात का ठेवायचे? संतोष, का म्हणजे तुम्ही आमचे व्हिडिओ वगैरे केलेत तर? काय पाटील साहेब? बरोबर आहे. आता तुमच्या हुशारी पुढे आम्ही काय बोलणार? तर काय माहितीये, जिथे पोलिसांचं डोकं थांबतं ना तिथे गोट्या शेठचं डोकं सुरू होतं. आता शेवटची 4 मिनिटं राहिलेत. पुढच्या 4 मिनिटात तुम्हा सगळ्यांचे मोबाईल इथं पाहिजेत माझ्या समोर. कळलं? संतोष, तोपर्यंत मी यांच्या समोर माझी कला सादर करतो. आई आई तू वापस काऊन आलास गुरु? मला एकदा अथर्वला भेटू दे. अजिबात जमणार नाही, तुला सांगितलं ना. आई हे बघ, मला माहितीये तुला कसली भीती वाटते, तर मी त्याला भेटलो हे जर बाबांना किंवा राधिकाला कळलं तर काय होईल ना? मी कळूच नाही देणार ना. अरे भैताड्या, त्याहीपेक्षा अगोदर मला तू अथर्वला भेटलेला आवडणार नाही. का म्हणते बोल? मला एकदा अथर्वला भेटू दे. मी किती दिवसात मी त्याला म्हटलं ना, नाही चुप ना. माझं ऐकू दे. हात नाही लावायचा गुरु, हात नाही लावायचा. चुप. माझ्या मुलाला भेटायचं नाही का मी? हे बघ ऐक ना, माझं फक्त एकदा ऐक. तो मला भेटलाच नाहीये. मी फक्त एक थोडा वेळ त्याच्या बरोबर घालवतो, जरा गप्पा मारतो. त्याला आईस्क्रीम किती आवडतं ना, मी त्याला एकदा एक आईस्क्रीम घेऊन देतो. आई पाहिजे तर एखादं खेळणं घेऊन देतो. बाकी काही नाही करत. मला माहितीये मी नकोय ना तुम्हाला आयुष्यात, मी नाही येत ना. पण आपल्या पोराबद्दल काय वाटतं हे एका आईला नाही कळणार का ग? मला माझ्या पोराबद्दल वाटतं ना. आई प्लीज, आई प्लीज, आई प्लीज. एकदा चला, आता गण गवळण झालेली आहे. आता आपण डायरेक्ट बतावणीला सुरुवात करू. बोला, तुम्हीच बोला. बोलणारच आहे मी, सगळं मनमोकळेपणानं बोलणारच आहे. रेडिओवर तुमचा इंटरव्ह्यू झाला, त्याला भरभरून प्रतिसाद मिळाला. त्यामुळं तुमची एकदम कॉन्फिडन्स लेवल अशी शिगेला पोचली. त्याच्यामध्ये आमची झाली बदनामी, थोडा त्रास झाला आम्हाला. आम्हाला काही फरक पडत नाही, कारण इथं आमची सत्ता राहणार. आम्ही इथले राजे आहोत. समजलं?